नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती. आणि माझ्याकडून तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराला दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुमच्या जीवनामध्ये आनंद, आरोग्य, समाधान, सर्व इच्छा पूर्ण करो, हीच लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ आपला आहे धनतेरसच्या पूजेविषयी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि यात आपण यात जाणून घेणार आहोत श्री धन्वंतरी देवतेची पूजा, लक्ष्मीपूजन आणि शुभवेळा देखील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. धनतेरस, धनत्रयोदशी पण म्हणतात, पण साधा धनतेरस हा शब्द चांगला वाटतो. धनतेरस हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी धन्वंतरी देवाने अमृतघट हातात घेऊन समुद्र मंथनातून प्रकट झाल्याचे सांगितले जाते. म्हणून या दिवशी धन, आरोग्य आणि आयुष्य वाढवणाऱ्या देवतेची पूजा केली जाते. लोक नवीन वस्तू, सोने, चांदी, भांडी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेतात, कारण हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. पूजेपूर्वी घर स्वच्छ करा आणि पूर्व दिशेला तोंड करून किंवा पूजा ठिकाण तयार करा. आता फ्लॅटमध्ये किंवा ज्याच्या त्याच्या घरामध्ये जशी जागा असेल तसं ॲडजस्ट करा. एक स्वच्छ चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर पांढरे कापड अंथरा. आणि हो, इथेच विशेष सांगायला मला आवडेल की माझ्या माहेरी धन्वंतरीची पूजा केळीच्या पानांवर होते. हे आम्ही लहानपणापासून बघितलं आहे, म्हणून तुमच्याबरोबर आवर्जून शेअर केलं मी. तर ज्या त्या राज्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात आणि त्यामागचा हेतू मात्र एकच असतो. तर चला, एक स्वच्छ चौरंग पाट किंवा ठेवून त्यावर पांढरे कापड अंथरा. त्या ठिकाणी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या मूर्ती ठेवा. सोबत धन्वंतरी भगवंतांची पण प्रतिमा ठेवा. तुमच्याकडे जो फोटो असेल किंवा टाक तर नसतेच देवतांची, पण फोटो ठेवू शकतात तुम्ही. तांब्याचं किंवा चांदीच्या पातेल्यात पाणी ठेवून त्यात रोळी, अक्षदा, फुलं टाका. सुवर्ण किंवा स्टीलची भांडी किंवा अनेक तरी नवीन वस्तू ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. 4 बाजूंना दीप लावा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेला ह्या दिवशी दिवे लावले शुभ मानले जातात. आणि या दिवसापासूनच दिवाळीला सुरुवात होते. आता सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करूया, कारण प्रथम मान गणपतीचा. ओम गम गणपते नमः. मग धन्वंतरी भगवंतास नमस्कार करून ओम नमो भगवते धन्वंतरे अमृतकलशहस्ताय असं म्हणून यावेळी त्यांना पाणी, फुलं, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करा. मग लक्ष्मी मातेची आणि कुबेराची पूजा करा. लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा, ओम श्री महालक्ष्मे नमः. मग कुबेर मंत्र म्हणा, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपते नमः. त्यांना फुलं, अक्षदा, सुगंध, दीप आणि नैवेद्य अर्पण करा. शेवटी आरती करा. गणपतीची, दुर्गादेवीची, महालक्ष्मीची आणि लक्ष्मी मातेची जशा तुमच्या इच्छेप्रमाणे आरती करू शकतात. दीप सर्व दिशांना दाखवा. या दिवशी प्रार्थना केल्याने जीवनामध्ये आरोग्य, धन आणि आनंद सदैव नांदत असतो. असं म्हटलं जातं की या दिवशी तुळशीच्या वृंदावनाजवळ दीप लावल्यास घरात सुख समृद्धी वाढते. नवीन भांडे खरेदी करताना त्यात थोडं तांदूळ, साखर किंवा तूर डाळ टाका. हे शुभ मानले जाते. जर शक्य असेल तर संध्याकाळी दीपदान करा. 13 दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. श्री धन्वंतरी मंत्राचा जाप 108 वेळा केल्यास आरोग्य चांगले राहते. अशा प्रकारे धनतेरसची पूजा केल्याने केवळ संपत्तीच नव्हे, तर आरोग्य, आनंद आणि सकारात्मकता आपल्या जीवनात येते. या दिवशी केलेल्या पूजेचा प्रभाव संपूर्ण वर्षभर आपल्या पूजेवर किंवा आपल्या परिवारावर, आपल्या मनावर राहतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कुटुंबियापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि दिवाळीचा आनंद दुप्पट करा. आपण पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत जय श्री लक्ष्मी माता आणि शुभ धनतेरस. धन्यवाद.